फायदा? शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं, महाराज आम्ही हा रस सेवन करण्याकरता तयार आहेत, हा रस आम्हाला प्यायचा आहे, पण हा रस पिल्यानंतर कोणाचा फायदा झाला का? हा रस पिल्याने फायदा काय, काय उपलब्धी आहे? एखाद्या बाईला जर शेतामध्ये कामाला सांगितलं ना, ताई उद्या आमच्याकडे निंदायला या, ती म्हणते रोज काय मिळेल? म्हणजे कामाच्या आधी मोबदला विचारला जातो, तसं हे भागवत जर ऐकलं तर काय फायदा होतो? अनेक फायदे सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. सूतजी महाराजांनी या भागवत महात्म्यातली पहिला कथा सांगितली आहे का? नारद महर्षी एकदा जगभ्रमंती करत होते. नारदाचं काम आहे फिरत राहणं. नारद महर्षी जगभ्रमंती करत असताना प्रयाग, काशी, हरिद्वार, सेतुबंध, रामेश्वरम अनेक तीर्थयात्रा केल्या नारदानी. आणि नारद फिरत 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 कनकन निरादिनी जमुना मातेच्या तीरावर वृंदावन या क्षेत्रामध्ये आले. जगाच्या पाठीवर वृंदावनासारखं वन नाही. वन अनेक आहेत पण वृंदावनासारखं वन नाही आहे. वृंदावन ही प्रेमभूमी आहे. वृंदावन ही रसिकांची भूमी आहे. वृंदावन ही प्रेमी लोकांची भूमी आहे. एकदा कोणी जर पागलखान्यात गेलो तो परत येण्याची शक्यता आहे, पण एकदा का कोणी वृंदावनात गेला तो पुन्हा परत कधी येत नाही. अरे एक बार किसे भूत चिपक जाए उसका कहीं तो भी इलाज हो सकता है, लेकिन जिसे नंद का पूत चिपक जाए उसका जग में कोई इलाज नहीं होता. नंद का पूत माने कन्हैया जी. ज्याला कृष्ण कन्हैया चिपकले ना दादा, त्याच्या समोर हे सारं जग फिक आहे. सर्व गोष्टीला चॅलेंज आहे. वृंदावनामध्ये एक संत आहेत सध्याच्या स्थितीला, नाव आहे त्यांचं प्रेमानंदजी बाबा. ते प्रेमानंदजी महाराजांच्या दोघी किडन्या फेल आहेत. एका किडनीचं नाव ठेवलंय राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव ठेवलंय मोहन. 18 वर्षापासून किडन्या फेल आहेत, तरी सुद्धा इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे, इतकं सुंदर बोलतात, जणू काही साखर तोंडातनं बाहेर फेकतात. वृंदावन ही प्रेमी लोकांची भूमी आहे, रसिकांची भूमी आहे. वृंदावनातला एक एक भाव असा आहे ना, काय सांगावं तुम्हाला. वृंदावनातले लोकच प्रेम करत नाही, वृंदावनातले माकड सुद्धा माणसावर प्रेम करतात. जगाच्या पाठीवर तुम्हाला जेवढे हुशार माकड वृंदावन कोण कोण गेलंय बोटवट करा बरं. वृंदावन पाहिलंय असं कोण कोण आहे? इतक्या लोकांनी पाहिलंय. आता यांना विचारा वृंदावनातले माकड किती हुशार आहेत. त्या माकडांना कशाचीच ॲलर्जी नाही, त्यांना फक्त चष्म्याची ॲलर्जी आहे. किती का हुशार माणूस असे ना, ते माकड बरोबर चष्मा काढून नेतात. एकदा माझा चष्मा काढून आणला आणि माझी जरा जीवावर आली. मनसुखा बाबा म्हणून एक संत आहेत, मी त्यांना विचारलं, बाबाजी ये वृंदावन के बंदर ऐसा क्यों करते हैं? मनसुखा बाबा ने कहा, बोले लाला इन्हें बोलना तो नहीं आता है. ये कहते भैया भगवान के दर्शन के लिए जा रहे हो तो भगवान को डुप्लीकेट आंखों से मत देखो, देखना है तो ओरिजिनल आंखों से देखो, इसलिए चश्मा लेकर जाते हैं. काय भाव आहे त्या वृंदावनातल्या लोकांचा. बाप रे बाप, अत्यंत सुंदर. एकदा जो गेला ना वृंदावन, त्याला पुन्हा पुन्हा जाऊ वाटतं. जे वृंदावन जाऊन आले ना, ते पुन्हा पुन्हा आपल्या मनाला सांगतात, हे मना चालतो का, जाऊन येऊ वृंदावनात, येऊ फिरून. मनाला सांगतात, चल ना तू घे पक्षाचं रूप, जाऊ उडत उडत येऊ वृंदावन फिरून. मेरा मन पंछी बोले उड़ वृंदावन ब्रज की लता में मेरा राधे हरि बोल. मेरा मन पंछी बोले उड़ वृंदावन. ब्रज की लता में मेरा
की महिमा प्यारे कोई नहीं जाने प्रेम नगरिया मनोहरी प्रेम प्यारे वृंदावन की महिमा प्यारी कोई ना हल 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 ओ वृंदावन की महिमा प्यारे कोई नहीं जाने प्रेम नगरिया मनोहरी प्रेम प्यारे प्रेम प्यारे मन की सपन ब्रज का पता मेरा प्रेम अपनी बांसुरिया आप बजाते निधि वली जा कन्हैया रास रचाते प्रेम अपनी बांसुरिया बजाते आप बजाते राधा संगनाचे सावरिया राधा संगनाचे सावरिया दर्शन के आओ ब्रज की पता मेरा राधा ब्रज की पता राधा मेरा मेरा मन पहिए बोले बड़े बड़े ब्रज की लता पता मेरा राधा ब्रज की लता पता मेरा राधा ब्रज की लता पता मेरा राधा मेरा मन पंछी ये बोले उड़ वृंदावन जा ब्रज की लता पताओ से मेरा दे राधे गा मैं श्याम जो एकदा गेला ना त्याला पुन्हा पुन्हा जावं वाटत. वृंदावन ही प्रेमी लोकांची भूमी आहे, रसिकांची. त्या कनकनी निरादिनी जमुना मातेच्या तीरावर प्रेमी लोक राहतात. नारदाचं आगमन झालेलं आहे आणि नारदाचं आगमन झाल्यानंतर नारदानं पाहिलं एक स्त्री बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावरचं तेज जणू काही सूर्याच्या तेजाला सुद्धा लाजवेल असं तेज आहे.
दोन पुरुष मरणासन्न अवस्थेमध्ये तिच्या जवळ पडलेले आहेत. म्हातारे, काळे कुट्ट चेहरे त्यांचे झालेले, चेहऱ्यावर सुरकुते आहेत. काही स्त्रिया त्या म्हाताऱ्या लोकांना वारा घालतायत. नारदाने पाहिलं की ही स्त्री अत्यंत दुःखी दिसते आहे. दिसायला सुंदर आहे, पण हिच्या चेहऱ्यावर फार मोठी दुःखाची छटा आहे. माणसाच्या चेहऱ्यावरचं दुःख माणूस लपवू शकत नाही. आणि साधू तोच आहे जो दुसऱ्याला आपलं मानतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नारदाने त्या स्त्रीला विचारलं, तुमचं नाव? तिने सांगितलं, माझं नाव भक्ती देवी. हे दोन्ही कोण आहेत? हे दोघी माझे सुपुत्र आहेत. सुपुत्र म्हटली बर का. पुत्र दोन प्रकारचे, ते कुपुत्र आणि दुसरे सुपुत्र. आता हे सांगायला माझ्याकडे वेळ नाही. हे माझे सुपुत्र आहेत. हे कसं शक्य आहे? तुम्ही एवढ्या तरुण आहेत, तुमचं वय नाही झालेलं आणि तुमचे लेकरं मात्र म्हातारे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुते आहेत, मरणासन्न अवस्था आहे. हे उद्या मरतील की काय असं वाटतंय. असं का झालं? तुमचं नाव काय? तिने सांगितलं, माझं नाव भक्ती देवी. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. कर्नाटकामध्ये मी लहानाची मोठी झाली. महाराष्ट्रात माझा सन्मान झाला. गुजरातमध्ये बरेच दिवस मी राहिली, तिथेही थोडं बरं होतं. पण बघता 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 मी या उत्तर प्रदेशामध्ये कनकनी निरादिनी जमुना मातेच्या तीरावर आली. मला तारुण्य अवस्था प्राप्त झाली, पण माझे लेकर मात्र म्हातारे आहेत. मला याचं दुःख आहे. भक्ती देवीचा जन्म द्रविड देशात झाला. द्रविड म्हणजे काय? तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयाला द्रविड म्हटलेलं आहे. भक्तीचा जन्म आपल्या हृदयात व्हावा लागतो. हृदयात भक्ती जन्माला आली आणि जर कर्णाद्वारे जर श्रवण केलं, कर्नाटकातील आण्याची मोती होती, म्हणजे कानाने जर श्रवण केलं तर हृदयात जन्माला आलेली भक्ती थोडी थोडी मोठी होत चालते. आणि मग हृदयातली भक्ती मोठी झाली की महाराष्ट्रात तिचा सन्मान होतो. महाराष्ट्र म्हणजे मस्तक, आणि मग महाराष्ट्रात तिचा सन्मान होतो. गुजरातमध्ये बरीच तिचा सन्मान झाला. गुजरात या शब्दाचा अर्थ आहे जिनकी रात भजन विना नहीं गुजरती उसे गुजरात कहा जाता है. नारदानं सांगितलं, मी तुमची काय सेवा करू? भक्ती देवीनं सांगितलं, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, माझ्यावर कृपा करा. काय कृपा? माझे लेकर पुन्हा मला तारुण्य अवस्थेत करून द्या. माझ्याकडून यांचं दुःख बघितलं जात नाही. नारदानं सांगितलं, भक्ती देवी तुम्ही चिंता करू नका, तुमच्या लेकरांना तारुण्य अवस्था मी प्राप्त करून देतो. इतकी मोठी ग्रंथ संपदा आहे. ग्रंथातला एक एक मंत्र असा आहे ना की त्या मंत्रानं सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात. माणसाला मंत्र तारतो, मंत्र मारतो. मंत्रात खूप मोठी ताकद आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या हिंदू धर्मात या सर्व गोष्टी आहेत. अरे साधा विंचू चावला तरी मंत्रानं विंचू उतरतो अलीकडे. साप चावला तरी मंत्रानं साप उचरतो. नागिन नावाचा आजार झाला तरी मंत्रानं उतरवता येतो. कावीळ नावाचा आजार झाला तोही मंत्राने उतरवता येतो. मंत्रात खूप मोठी ताकद आहे. आणि अशी भरपूर ग्रंथ संपदा आहे. बघा ना तुम्ही, भगवान कृष्णानं सांगितलेली, अर्जुनाने ऐकलेली, व्यासाने लिहिलेली गीता नावाचा ग्रंथ आहे. 18 अध्याय. मी त्यातला एक अध्याय जरी म्हटला तरी तुमच्या पोरांना तारुण्य अवस्था प्राप्त होईल. गीतेचे 18 अध्याय नारदानं म्हणून टाकले तरी काहीच फरक पडला नाही. या कलियुगामध्ये नामस्मरणाची खूप मोठी ताकद आहे. देवाचं नाव घेतलं की सर्व कामं होतात असं म्हणतात. कलयुग केवल नाम आधारा. मग देवाचे सहस्त्र नाव आहेत. विष्णू सहस्त्रनाम वाचून टाकलं तरी काही अवस्था बदल झाली नाही. गरुड पुराण वाचलं, सारे पुराण वाचून टाकलेत. नारद महर्षी थकले. नारदानं सांगितलं, भक्ती देवी तुमची चिंता ती माझी चिंता. तुम्ही चिंता करू नका. चिंता माणसाला चितेकडे नेत असते. मी तुमच्या पोरांना तारुण्य अवस्था प्राप्त करून देईल. आणि नारद महर्षी निघाले. अनेक साधू संतांना नारदाने विचारलं, नारदाचं समाधान कोणीच केलं नाही.
या संसारात जो बघा तो, अरे कोणाची दाढी पेटली तरी बिडी पेटवणारे लोक आहेत, पण दाढी विजवत नाहीत, असे स्वार्थी लोक या जगामध्ये आहेत. संसारी लोकांना विचारलं, कोणी नारदाची इच्छा पूर्ण करेना, नारदाचं समाधान करेना. नारद महर्षी भ्रमंती करत 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 नारदाला ब्रह्मदेवाचे 4 पुत्र भेटलेत. आणि ब्रह्मदेवाच्या पोरांनी नारदाला विचारलं, नारदा काय चिंता आहे? संत भेटण्याकरता फार मोठी कृपा असावी लागते, बहु अवघड आहे संत भेटी. नारदाने सांगितलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, मला संतांचं दर्शन झालं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आता मला कसली चिंता राहणार नाही, मला संतांची भेट झाली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. नारदाने अनेक प्रमाण सांगितले. आणि त्यावेळेला नारदानी ब्रह्मदेवाच्या 4 पोरांना विचारलं, सनक, सनातन, सनत कुमार आणि सनंदन, की ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य अवस्था प्राप्त होण्याकरता मला पर्याय सांगा. सनत कुमारांनी सांगितलं, ज्ञान वैराग्याला जर तरुण्य अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर एकच पर्याय, काय? श्रीमद भागवताची कथा. ती कथा जर त्यांनी ऐकली तर ज्ञान आणि वैराग्य हे तरुण होऊन जातील, भक्ती देवीची इच्छा पूर्ण होऊन जाईल. मग ती कथा करेल कोण? सनत कुमाराने सांगितलं, आम्ही करू. पण भक्ती देवी कुठे? वृंदावनात. आणि नारदाला सनत कुमारांची भेट कुठे झाली? ती विशालपुरीमध्ये. तर सनत कुमारांनी सांगितलं, आम्ही थोडस पुढे येतो, भक्ती देवीला थोडस पुढे आणा, आणि मधोमध जी जागा असेल त्या जागेला आम्ही भागवत कथा ऐकवतो. सनत कुमारांनी सांगितलं की मधोमधची जी जागा आहे, विशालपुरी आणि वृंदावन याच्या मधोमध जी जागा आहे, त्या जागेचं नाव आहे हरिद्वार, जिथून देवाकडे जाण्याचं द्वार मिळतं. हरी माने देव, द्वार माने दरवाजा. भक्ती देवी आपल्या मुलांना घेऊन हरिद्वारला आली. इकडून सनत कुमार आले, बसण्याकरता आसन दिलं, आणि सनत कुमारांनी विधिवत पद्धतीने कथा सांगितली. भक्ती देवीने ऐकली, ज्ञान वैराग्याने ऐकली, आणि ज्ञान वैराग्याला तारुण्य अवस्था प्राप्त झाली. भक्ती देवी आनंदानं नाचू लागली. भक्त देवीला आनंद झाला, आणि आपल्या लेकरांना घेऊन भक्ती देवी निघून गेली. 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना सांगितलं, महाराज ही कथा तुम्ही सांगितली, पण आम्हाला व्यवहारिक कथा सांगा. यामध्ये ऐकणारे सर्व संसारी जीव आहेत, ही कथा आमच्यासाठी उपयोगाची पुरेशी, पण संसारी लोकांचा काही फायदा होऊ शकतो का? हो, या भागवत कथेने काय फायदा होतो हे जर ऐकायचं असेल तर अजून असं एक चरित्र आहे. ते चरित्र कितीतरी पापांचा नाश करतं. संसारासाठी उपयोगी लोकांना असणारी ही कथा आहे. सूतजी महाराजांनी अजून एक सुंदर कथा 88,000 ऋषींना सांगितलं की ऋषीवर्यांना ऐका. तुंगभद्रा नावाची नदी आहे, आणि त्या तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठावर एक छोटस गाव आहे. त्या गावामध्ये एक छोटासा ब्राह्मणाचा परिवार राहतो. ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव, त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. आत्मदेव अत्यंत सुंदर आहे स्वभावाने, दिसायला प्रकांड पंडित ब्राह्मण आहे, त्रिकाल संध्या करतो, भिक्षा मागतो, आत्मज्ञानी ब्राह्मण आहे. पण त्याची पत्नी जी आहे ना, ती थोडी कर्कश आहे. कर्कशा म्हणजे काय? स्वभावाने थोडी विचित्र आहे. आणि देव असंच करतो, देव जशाला तसं देत नाही. देवलय कलाकार आहे. देव असं बरोबर संतुलन ठेवतो. काळ्या माणसाला गोरी बायको, गोऱ्या माणसाला काळी बायको, उंच माणसाला बुटकी बायको, बुटक्या माणसाला उंच बायको, झगडं करणाऱ्या माणसाला गरीब बायको, गरीब माणसाला भांडकुडाळ बायको. हो, देव असं बरोबर संतुलन ठेवतो. आणि दोन्ही जर भांडकुडाळ असले तर मग सांगा बरं, युद्ध होईल की नाही रोज? म्हणून देव बरोबर असं संतुलन ठेवतं. नवरा गरीब, बायको जबर, बायको जबर, नवरा गरीब. असं देवाचं बरोबर कोटे काही, कोटे काही, एक नाही, एक आहे, एक नाही. आत्मदेव हा अत्यंत चांगला आहे, पण पत्नी थोडी कर्कश आहे.
कर्कशा म्हणजे काय? ती जाणाऱ्या येणाऱ्याला कधी सुखानं जाऊ देत नाही. कुठे चालला, कोण गरगायता, ही अशी, ती तशी, ती तशी, असं बोलायची सवय असते. धुंदुलीला ती सवय. धुंदुली कोणाचं चांगलं चिंतन करत नव्हती. ब्राह्मण सात्विक होता, पण त्या धुंदुलीच्या आणि आत्मदेवाच्या जीवनामध्ये एक दुःख होतं. काय? त्यांना पुत्र संतती नव्हती, मुलबाळ नव्हतं. आणि असं म्हणतात मुलगा पाहिजे, एकतरी मुलगा असावा. बरं, तेवढंच दुःख नव्हतं आत्मदेवाला. आत्मदेवानं दरवाजाच्या पुढे जे झाड लावलं ना, त्या झाडाला फळ येत नव्हतं. आत्मदेवाला एका माणसानं गाय दान दिली, त्या गायीला बछडा होत नव्हता. म्हणजे गायही वांज होती, घरापुढं फळही येत नव्हतं, आणि स्वतःच्या पोटी पुत्र संतती नव्हती. मुलगा पाहिजे, एकतरी पोरगा असावा. एकतरी मुलगा, एकतरी पोरगा पाहिजे. पाहिजे की नाही? पोरगा पाहिजे ना प्रत्येकाला. कामू पाहिजे पोरगा, कामू चेटाळाले नाही, दिवा लावाले मंद्राय तुम्ही. छेटाळानच काम करा तुम्ही. एक तरी पोरगा पाहिजे. कशाला? पण मला सांगा, जाऊ द्या, आपल्यावर 3 लोकांचे ऋण आहेत. आपल्यावर साधूचे ऋण आहेत, देवाचे ऋण आहेत आणि मायबापाचे ऋण आहेत. त्यांचे ऋण फेडण्याकरता पुत्र संतती पाहिजे. आपल्यावर साधूचे ऋण आहेत, त्यांनी आपल्याला ग्रंथ दिले. आपल्यावर देवाचे ऋण आहेत, चंद्र रोज आपल्याला प्रकाश देतो, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, वायू आपल्याला वारा देतो. यांच्या उपकारातून उतरे होण्याकरता आपल्याला मुलगा पाहिजे. आणि मायबापाचे ऋण आहेत, ते पितृ ऋण फेडण्याकरता आपल्याला मुलगा पाहिजे. एक तरी मुलगा असावा. पण आत्मदेवाला मुलगा नाहीये. आत्मदेवाच्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख आहे. पण आत्मदेव विचार करतो की जैसी स्थिती आहे तैशा परिराय कौतुक तुपाय संचिताचे. जी परिस्थिती आहे ती स्वीकारायची, देवाची इच्छा आहे म्हणून असं समजायचं आणि पुढे चालायचं. आत्मदेव आनंदात आहे ती परिस्थिती जगतोय. पण एके दिवशी आत्मदेव घरी आला आणि आत्मदेवाच्या अंतःकरणामध्ये फार मोठी अंतःकरणात सात्विकता. पण आत्मदेव जेवायला बसला आणि धुंदुली बोलायला लागली. माय मावल्यानं तुम्हाला माझी प्रार्थना आहे, किती भांडण करत जा, पण नवरा जेवायला बसला की त्याच्याकडे आनंदानं पाहून हसत जा. तुमचं म्हातारपण सुखात जाईल, तुमचं सौभाग्य तुम्हाला जास्त दिवस टिकेल. पण बहुतेक बायांना घाण सवय आहे, दिनभर चांगलं बोलतीस पण जेवायला बस ना की कटकट करतीस. असं करू नका. पती परमेश्वर जेवायला बसला की जणू काही त्याची बायको नाही, त्याची माय त्याला जीव घालते असं प्रेम देत जा. बाईचे 4 रूप आहेत. कार्येषु मंत्री, शयनेषु रंभा, भुज्येषु माता. बायको ही क्षणाची पत्नी असते, पण ती अनंत काळाची माता असते. एखादी कार्य करायचं तर बायकोने मंत्र्यासारखा सल्ला दिला पाहिजे. जेवण करताना आणि बायको ही आईसारखी दिसली पाहिजे. तिच्यात अनेक रूप आहेत. स्त्री माणसाला पाहिजे तिथे नेऊ शकते. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात आहे. बरोबर आहे ना? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात आहे. नरेंद्र मोदींमागे कोण हात आहे मग? योगी आदित्यनाथ न मागे कोण हात आहे? हा, तुम्ही म्हणल्या. असं नाही. ऐका, मुद्दा असा आहे, उद्यापासून माझी कार्यकर्त्यांना प्रार्थना आहे बरं का. ही कथा काही 2, 4, 5 कार्यकर्त्यांनी ठेवलेली नाही. ही कथा आपल्या पूर्ण बहाड गावाने ठेवलेली आहे, हे ध्यानात ठेवा. हा कार्यक्रम काही 2, 4, 5, 10 कार्यकर्त्यांचा नाही, संपूर्ण बहाड ग्रामस्थ वासियांचा कार्यक्रम आहे. जेवढी मदत आपल्याला या कार्यक्रमा करता येईल तेवढी करा. पैसा नाही देता येत ना तुम्हाला, शारीरिक श्रम करा. हा यज्ञ आहे. साक्षात भगवान कृष्ण कन्हैया इथं बसलेत. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. तुम्हाला जी सेवा करता आली ती करा. जीवनात पुन्हा संधी येईल की नाही येईल सांगता येत नाही. नाही पैसे देता येता मंडप झाडून काढा. नाही पैसे देतायत येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी पाजा. नाही पैसे देतायत घरून 1 किलो वर साखर आणा आणि लोकांना प्रसाद म्हणून वाटा. ही सेवा आहे.
नुसते कार्यकर्ते काय काय कामं करतील. इथं बसलेल्या सर्व मंडळीला माझी प्रार्थना आहे, उद्या 2 गोष्टींचं पालन झालं पाहिजे. काय? या गेटच्या आतमध्ये कोणाची चप्पल आली नाही पाहिजे. पहिला नियम कोणाचीच नाही. आणि जो गेट मध्ये चप्पल आणेल त्याला देव देखील. मी काय सांगू, आपण आपल्या घरात चप्पल नेतो का बरं देवाऱ्यात? म्हणून उद्यापासून काय कोणी खात नाही, कुत्रा खायचा 8 दिन पोटदुखाडी तुमची चप्पल बरं का. म्हणून चप्पल बिलकुल गेटच्या बाहेर काढायची. सात्विकता राहिली पाहिजे. असं जगाय या ठिकाणी बिलकुल सुंदर असं मंगलमय वातावरण पाहिजे. लहान लेकरांना बिलकुल कोपऱ्याला तिकडं बसवायचं, जेणेकरून कथा सांगण्याकरता उत्साह वाटला पाहिजे. कथा सांगत असताना उगाच सांगतोय म्हणून सांगितली नाही पाहिजे. वक्त्यामध्ये आणि श्रोत्यामध्ये अटॅचमेंट असली तर सुंदर भाव सांगता येतात. लक्षपूर्वक ऐका, मी सांगत होतो की आत्मदेवाच्या जीवनामध्ये दुःख आहे. का बरं? मला मुलगा नाही. पण सांगू का दादा, ज्याला मुलं आहे तो पण दुःखी, ज्याला मुलं नाही तो पण दुःखी. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहे. या जगामध्ये सुखी कोई नाही माँ बाप. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि के दास. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, राजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दुख के कारण सुख के, दुख के कारण सुख के. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. रे ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे तो दुखी, ज्याच्याकडे भेंडी पेरायला चाच नाही तो पण दुखी, जिच्याकडे भरपूर सोनं आहे ती पण दुखी, आणि जिच्याकडे फुटका मनी नाही ती पण दुखी. हा सुखी कोण आहे? फक्त सुखी देवाचे दास. ज्याला मुलं आहेत तो पण दुखी, ज्याला मुलगा नाही तो पण दुखी. मी नेहमी एक उदाहरण सांगतो, पहा, नेहमी बोलत असतो. गावाकडचा एक पोरगा, लग्न जमत नव्हतं, सुरतला गेला. आणि सुरतला गेल्यावर मग 10-5 महिने राहिला आणि घरी आल्यावर त्याचा बायोडाटा छापला. आणि बायोडाटा छापल्यावर लगेच त्याचं लग्न जमलं, पण एका बेसवर जमलं. काय? सुरतला खोली करावी लागेल, गावाकडे जमणार नाही. लग्न बिग्न लागलं, आनंदानं पार पडलं. 15-20 दिवस पाहुण्या रावड्यांकडे फिरायला बरं वाटलं. आणि 20 दिवसानं सासरवाडीहून फोन आला. हॅलो म्हणे, बोलो म्हणे. बोली काय होती म्हणे? काय? सुरत. भरले पोतड्यात भांडे, टाकले लक्झरीमध्ये, गेला सुरतला. आता सुरतला काय मोठे मोठे घर आहेत का? तुम्हाला सर्वांना माहिती, आपल्या नातेवाईक आहेत, छोट्या छोट्या खोल्या. हा भाऊ बाल्या, ती भाऊ बाली, 10 बाय 10ची खोली.
असा छोटासा संसार द्यायचा. पण संसार आनंदानं करू लागले. 1.5-2 वर्ष झाले. उन्हाळ्याचे दिवस, मे महिना, ऊन तापलं. हो, ड्युटी करून घरी आला दुपारी आणि जेवण बिवण झालं. कॉटवर 2 नवरा बायको झोपली. एवढीशीच खोली ती. तिथंच रॅक, तिथंच गॅस, तिथंच ती छोटीशी मोरी, तिथंच सर्व ते. आणि ते टेन्शनमध्ये दोघी नवरा बायको. तो त्याच्या बायकोला म्हणतो, म्हणे देख, म्हणे काय चालणं जाऊत गावकडे, आता काही खरं नाही. ती म्हणे जमणार नाही. मन बापनी सुरतना बोलीवर पोर दिलेत, मी गावकडे राहाव नाही. तो म्हणे अगं इथं पुरवडत नाही आपल्याला. ती म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी खांद्याला खांदा लावून काम करेल, तुम्हाला एकटं सोडणार नाही. पण सुरतमधून बाहेर जायचं नाही, इथंच राहायचं. तो म्हणे येडी, तुला समजी राही नका. म्हणे काय असं कदलून चाले, एवढीशी खोली आणि तूच सांग. आधी आपला संसारले 2-3 वरी सुई घ्या. आपले जर छोटंसं असं एखादी बाळबीळ झालं, मुलगा बिलगा झाला, तर मग त्याची व्यवस्था कशी. ती बाई म्हणे तुम्ही तरात लिहू नका, अहो काय कॉटशे, तुम्ही थोडं ततासारखी जा, मी आतासारखी जा, पोऱ्या मधमज उभी राही. तो म्हणे हा गड्या आहे, बरोबर आहे, पण तो जरसा हुशार होता, बाळणा होता. तो म्हणे का हो. म्हणे काय, म्हणे समजा त्या पोऱ्याला जर दुसरं भाऊ जाय, तर ती म्हणे तुम्ही थोडं ततासारखी जा, मी थोडं हातासारखी जा, मग दोन्ही पोरे झोपी जातील. तो जर जास्त 1.5 जण होता. तो म्हणे नाही, दोन्ही भाऊजली एखादी बहीण होई गीत. ती म्हणे तुम्ही थोडंसं ततासारखी जा, सरका म्हणता बरोबर सरकी घ्याव, सरकता बरोबर कॉटन आले. आधी माणूस कितला बी सरकेल जाया, त्याने इथलं सरकू नाही. पण तो सरकी घ्या त्यानं कंबर मुडी घे. आता तुम्हीच सांगा, ते ना कंबर वहेल पोऱ्यानी मोड का बिन वहेल पोऱ्यानी. पटकन सांगा. त्याचं कंबर झालेल्या पोराने मोडलं का न झालेल्या. मग न झालेले जर कंबर मोडतात, न झालेले जर कंबर मोडतात, तर झालेल्यांचं काय. असं नाही. अरे पोरं झाले 12, पाणी पाजेल तो खरा. दादा हा, मुलीबद्दल गॅरंटी आहे, मुलाबद्दल नाही. सांगू का. आता महाडमध्ये फार मोठी दुःखद घटना झाली. आल्या आल्या मला दीपक दादा, संतोष भाऊ, पिंटू महाजन, कुंदन दादा, मिस्त्री, सर्वांनी सांगितलं अत्यंत दुःखद घटना झाली, होऊ नये. एवढं लहानसं लेकरू गुडघ्याबरोबरचं डोक्याबरोबर केली आणि ती बिचारी सोडून गेली, नाही का. ही जागाही बदलली, नाही तर मागच्या वर्षी आपली कथा तिकडच होती, नाही का. जागाही बदलली, या सर्वच गोष्टी. हे सर्व काय ईश्वराच्या मनात असतं माहीत नाही दादा. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आपल्या गावातून बऱ्याचशा उदात्त अंतकरणाच्या दानशूर दात्यांनी आपली भावना प्रकट केली. काय नाव तिचं दादा. सृष्टी दिदी. ती आपल्यातून गेली बघा, नाही का. काय तिचं जाण्याचं वय होतं का हो. नाही, देवाने आपलं थोडं थोडं आयुष्य तिला दिलं असतं. सांगू काय, चांगले लोक जास्त दिवस या मृत्यू लोकात राहत नाही. ज्ञानोबराय कमी वयात गेले, तुकोबराय कमी वयात गेले, शिवाजी महाराज कमी वयात गेले. पण या दिदीचं तरी जाण्याचं वय नव्हतं. परदेशी परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण तरी सुद्धा माझी प्रार्थना असेल, बरेच लोक विचार करतात काय सुतकात गण लावायला चालत नाही, सुतकात मंदिरात जायला चालत नाही, 3 टाइम चेंदायला चालतं का. म्हणजे मी आपला विषय न सांगत, आपल्या गावातला सर्वेकडचा आहे. माणसाच्या अंगी आंधळी श्रद्धा नसावी. माझी प्रार्थना आहे तुम्ही सर्वे तर आपण आपल्या कथेचं केलेलं आणि ऐकलेलं पुण्य त्या दिदीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून अर्पण करणारच आहोत. दादा आतापर्यंत मृत आत्म्यास ऐकवण्याकरता गरुड पुराण वाचलं जातं. पण हा महाड मधला पहिला इतिहास असेल की मृत आत्मा या गावामध्ये पहिल्यांदा श्रीमद भागवत कथा ऐकतोय. तिचा आत्मा सुद्धा गावाच्या वेशीवर का होईना कथा ऐकत असेल आणि तिला तर मोक्ष मिळणारच आहे. कारण ही कथा सर्वात पहिलं काम जर काय करत असेल तर मोक्ष मिळवून देते. फार मोठ्या दुःखाचा डोंगर, पण तरी सुद्धा यात न अडकता आपण केलेलं पुण्य तिच्या नावाने समर्पित करून देवाला प्रार्थना करूया बरं का. फार कथेचं नियोजन बदल विस्कळीत बरं का. श्यामजी खूप मोठं उथल पुथल झालं.
पण तुम्हाला नाही उथल पुथल होऊ देणार भाऊ, या से छोटी नाही. हा मायबाप सांगण्याचा उद्देश असा आहे, प्रत्येकाला मुलगा असावा. बघा कथा आपली कुठे प्रवास करते. आत्मदेवाला मुलगा नाहीये, अंतःकरणामध्ये खंत आहे आत्मदेवाच्या. आणि एके दिवशी आत्मदेव जेवायला बसले. आत्मदेवाच्या बायको दुंदुलीने इकडे लक्ष द्या. दुंदुलीने सांगितलं, काय त्या देवाचं चिंतन करता, काय तुमच्या कामी आला तो देव, काय दिलं त्या देवाने तुम्हाला. साधी पुत्र संतती देऊ शकला नाही तुमचा देव. आत्मदेवाला वाईट वाटलं की माझी बायको जे सांगते ते खरं आहे. देवानं काय दिलं आपल्याला, जगून फायदा काय. म्हणून आत्मदेव आत्महत्या करण्याकरता निघाला. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे आत्महत्या नसतंय. आत्मदेव जंगलामध्ये गेले का सरोवराच्या काठावर उभे राहिले आणि पाण्यामध्ये उडी घालणार तोपर्यंत एका साधून पाहिलं. साधून हात धरला आत्मदेवाचा, रे काय करतो. आज काय नाही, मला आत्महत्या करायची. का बरं, मला पुत्र संतती नाही म्हणून. साधूने खूप समजवलं, बाबा अरे ज्याला मुलं आहेत त्याला विचार, काय दुःख आहे जीवनामध्ये, कशा करता मुलाची अपेक्षा करतो, थांब, तुझ्या नशिबात मुलगा आहे का मी बघतो. त्या साधूनं डोळे लावल्याने पाहिलं आणि सांगितलं, आत्मदेवा तुला एक जन्म काय 7 जन्म पुत्र संतती होणार नाही. आत्मदेव म्हणतो मग तर लगेच मरतो. साधून सांगितलं, असं करू नको, तू आत्महत्या केली तर मलाही पाप लागेल, कारण मी बघतोय. पाप बघणं सुद्धा पाप आहे. म्हणून त्या साधूने आत्मदेवाला एक फळ दिलं आणि सांगितलं, हे फळ घे, घरी जा, तुझ्या बायकोला हे फळ खाऊ घाल, तुझ्या वंशाला दिवा मिळेल. नाचतच घरी आला आत्मदेव आणि दुंदुलीला सांगितलं, दुंदुली हे फळ घे, आपल्या वंशाला कुलदीपक मिळेल. बघा ही भागवत कथा सांगते, माय मावल्यानो लक्षपूर्वक ऐका. सख्खी बहीण सुद्धा बहिणीचं चांगलं चिंतन करत नाही स्वार्थापोटी. दुंदुलीची बहीण आलेली होती आणि दुंदुलीच्या बहिणीचा डोळा दुंदुलीच्या प्रॉपर्टीवर होता. दुंदुलीच्या बहिणाला वाटत होतं की बस आता हिला पुत्र संतती होणार नाही, मला भरपूर मुलं आहेत, ही एखाद्या मुलाला दत्तक घेईल आणि हिची प्रॉपर्टी माझी होईल. म्हणून त्या दुंदुलीला ते फळ दिलं आत्मदेवानं आणि दुंदुलीच्या बहिणीनं दुंदुलीला चुकीचं शिकवलं. म्हणे, दुंदुली तुला कळतं का. म्हणे, काय. अगं एखाद्या बाळाला जन्म देणं म्हणजे बाईचा पुनर्जन्म होणं. तुला माहित नाही गर्भाच्या यातना किती भयंकर असतात. अगं बाळाला जन्म देत असताना प्रसूतीच्या वेदना या मरणांत वेदना असतात. बाई भलं मोठं पोट होतं. आणि दुंदुली जरा समजून घे, तुझं एवढं मोठं पोट झालं आणि तुझ्या गावाला जर आग लागली तर सर्व गाव पळून जाईल, तुला पळता येणार नाही, तू जडून मरून जाशील. सख्खी बहीण शिकवते चुकीचं. आणि तुला माहित नाही दुंदुली, पोटात बाळ असलं की आंबट खाता येत नाही, चिंबट खाता येत नाही, नियम पाळावे लागतात. दुंदुली म्हणते, बाई बरं झालं तू टायमावर आली, मला चांगला सल्ला दिला. मग ते फळ घेतलं दुंदुलीनं, अंगणात फेकून दिलं. अंगणामध्ये जी गाय बसलेली होती त्या गायीने ते फळ खाल्लं. आणि दुंदुली म्हणते, आता माझ्या नवऱ्याने तर मला फळ दिलंय, साधूचा आशीर्वाद आहे, जर बाळ नाही झालं तर काय होईल. मग त्यावेळेला दुंदुलीची बहीण म्हणते, दुंदुली तू चिंता करू नको, मी पोटाशी आहे, माझ्या पोटात बाळ आहे, मला बाळ झालं की मी हे बाळ तुला दत्तक देईल, म्हणजे तुला देऊन टाकेल आणि माझं बाळ मेलं असं सांगून मी माझ्या सासरी चालली जाईल, तोपर्यंत मला तुझ्या घरी राहू दे. लोक म्हणतील असं कसं शक्य. हो, या दोघींनी नाटक केलं. काय. दुंदुली रोज आपल्या पोटाला एक कपड्याची चिंदी बांधायची, बारीक कपड्याची, आणि असं भासवायची की मला दिवस आहेत, माझ्या पोटात बाळ आहे. आणि दुंदुलीने दुंदुलीच्या बहिणीला ठेवून घेतलं. बघता 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 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. दुंदुलीच्या बहिणीने बाळाला जन्म दिला.
हिने पोटावरच्या चिंध्या काढून फेकून दिल्या आणि सांगितलं दुंदुलीला मुलगा झाला, दुंदुलीच्या बहिणीचा पोरगा मरून गेला. ती चालली गेली, पण आत्मदेवाला आनंद झाला की बस माझ्या वंशाला दिवा मिळाला, माझ्या वंशाला कुलदीपक मिळाला. आत्मदेव नाचत घरात आला, बाळाला जवळ घेतलं. दुंदुली म्हणते बघा किती सुंदर बाळ आहे, किती गोड बाळ आहे. आत्मदेव म्हणतो मी या बाळाचं नाव ठेवतो. दुंदुली म्हणते तुम्ही ठेवायचं नाही, बाळ माझं आहे, 9 महिने 9 दिवस मी पोटात वागवलंय, बाळाचं नाव तुम्ही नाही ठेवायचं, मी ठेवेल. बघा किती नाटकं करते. माझं नाव चाललं पाहिजे, मग माझ्या नावावरून माझ्या बाळाचं नाव ठेवते. माझं नाव दुंदुली ना, माझ्या बाळाचं नाव दुंदुककारी. बघा या नावामध्ये काहीच अर्थ नाही. नावं चांगली ठेवत जा. चिंकू, पिंकू, रिंकू, डिंकू असे नावं ठेवतो आपण. नावं चांगली पाहिजेत. नावं जर देवाचे ठेवले तर आपल्या नावाबरोबर देवाच्या नावाचं चिंतन होतं. सकाराम पाटील, तुकाराम पाटील, रामराव पाटील असे नावं होते पूर्वी. आता तसं काय राहिलं नाही. वाईट वाटलं आत्मदेवाला, कारण कर्मकांडी ब्राह्मण होता. अरे काय माझ्या बायकोनं लेकाचं नाव ठेवलं, ते नाव त्याला आवडलं नाही, पण त्याच्या आत्म्याला दुःख होता. बरोबर काही लोक पडत आले आणि सांगितलं आत्मदेव महाराज काय तुम्ही भाग्यवान आहेत, देणारा कधी कधी असं देतो की घेणाऱ्याला घेता येत नाही. तुमच्या घरी एक बाळ जन्माला येत नव्हतं आणि काय चमत्कार झाला, तुमच्या बायकोने तर बाळाला जन्म दिलाच दिला, पण तुमच्या दाराशी जी गाय होती ना, त्या गायीने एका चमत्कारी बाळाला जन्म दिला. काय त्याचं पूर्ण शरीर माणसाचं आहे आणि कान गायीचे. आत्मदेव आनंदाच्या भरात बाहेर आला, त्या बाळाला जवळ घेतलं. आत्मदेवाचं अंतःकरण गदगद झालं आणि आत्मदेवाने त्या बाळाचं नाव ठेवलं गौकर्ण. ज्याचे कान गायीसारखे आहेत म्हणून नाव ठेवलं गौकर्ण. आनंद उत्सव साजरा झाला. मुलगा होण्याचा आनंद आत्मदेवानं खूप सुंदर साजरा केला. हळूहळू दोघी बालक मोठे होऊ लागले. हळूहळू बालक रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, चालता चालता खेळायला लागले. खेळता खेळता मित्रमंडळी जमा केली. पण दोघांचे कारनामे फार वेगळे होते. काय, हा दुंदुककारी पोरांना घेऊन जायचा खेळायला जंगलामध्ये आणि विहिरीमध्ये ढकलून परत घरी यायचा. गौकर्ण एखाद्या गरीबाला मदत करायचा, रस्ता क्रॉस करून द्यायचा, भुकेलेला अन्न द्यायचा. जेव्हा कारनामे यायला लागले ना, त्यावेळेला वाईट वाटायला लागलं आत्मदेवाला की अरे एक पोरगा असा आणि एक पोरगा असा का बरं. आत्मदेव बोलायला जायचे, दुंदुलीला वाईट वाटायचं. माय मावल्यानं तुम्हाला प्रार्थना आहे माझी, नवरा तुमचा टणक आहे ना, तो तुमच्या हितासाठी आहे. नवऱ्याला कधी चुकीचं बोलू नका. तुमचं म्हातारपण सुखाने जावं असं वाटत असेल तर एक मंत्र सांगतो तुम्हाला, 100% तुमचं म्हातारपण सुखात जाईल. काय, फक्त आपल्या सुनबाई समोर आणि आपल्या पोरासमोर नवऱ्याला चुकीचं बोलू नका. आणि जर तुम्ही बोलल्या तर तुमचं बी म्हातारपण आणि नवऱ्याचं म्हातारपण बी चुकीचं जाणार, ध्यानात ठेवा. नवरा टणक आहे तुमचा, स्वभावानं तो कणखर आहे का, त्याला घर चालवावं लागतं म्हणून. आत्मदेव बोलायचं तर दुंदुली ऐकत नव्हती, पण याचे परिणाम वाईट होतात. आत्मदेव कडक असतात. का बरं, आत्मदेवाला घराची चिंता, लेकरं चांगले घडवायचे. असे बरेच आत्मदेव आहेत. एखाद्या दुंदुककारीनं जर सकाळी सकाळी पैसे मागितले ना, पप्पा सरांनी आज 10 रुपये सांगितले देता का, आत्मदेवाच्या खिशात पैसे राहतात. पण आत्मदेव म्हणतोय आज भेटाव नाहीत, काल भेटतील. का बरं, आत्मदेवाला वाटतं माझ्या दुंदुककारीला पैशाची किंमत कळाली पाहिजे, 10 रुपयाचं महत्व समजलं पाहिजे, म्हणून तो बाप देत नाही पैसे. पोरग म्हणतो आप्पा दिद्या ना, मास्तरनी सांगेल नाही सांगा ना, हो आप्पा द्या ना, तुम्हाला खिसा माहित पैसा नाही सांगा ना, तुले आप्पा तुमले देना आहेत की नाही, सरच नाही सांगितलं. 10 रुपये का चॉकलेट घाल माग राही का बेटाव नाहीत एवढा, मग ती टपकस मत मा दी द्या ना. 17-15 आहेत का आपले लोकांच्या 9चं गरीसन वाटत नाही. तुमले शेत किंमत समजत नाही. दी द्या ना. तो म्हणे बन बन करू नको, बेटावून पैसा. बिचारा तो बाहेर चालला जातो, ही कपाट उघडते 100ची नोट काढते. ले तसाच येतो. कोण, हा ले तसाच येतो. अरे अगर मम्मी व तू मरी जाय ना, तू जगाना लायकीनीच नाही.
लहानपणी लहान लेकराच्या मनामध्ये विष पेरते तू, चुकीचं आहे. बाप टणक आहे, मला मान्य, बापाला वाटतं माझ्या लेकरानं चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून कठोर आहे तो, नाहीतर बापासारखा मऊ कोणीच नाही. जे माय करू शकत नाही ते बाप करतो. अरे माय तरी पोराला कडीवर बसवते, जे ती पाहते ते दाखवते, पण या जगात फक्त बाप असा आहे जो पोराला खांद्यावर बसवतो आणि सांगतो बेटा जे जग मी पाहिलं नाही ते तू पाय, त्याला बाप म्हणतात. पाहू बाप पुढे कधीतरी. आता मला हे बाप बाप होतंय माझं. 11 वाजले. ऐका, सर्वांगाचं कान करून कथा ऐका. कथालय गोड आहे. माई बाप दोघी बालक मोठी मोठी होऊ लागली. दुंदुकारीचे कारनामे यायचे, त्यावेळेला फार मोठं दुःख व्हायचं आत्मदेवाला. शेवटी आत्मदेव एक दिवशी परेशान आहे आणि गोकर्णानं विचारलं, बाबा तुम्ही दुःखी का? आत्मदेव सांगतो, बाळा तुझ्या भावाचे लक्षण चांगले नाहीत रे, माझं नाव जात रे, मी कर्मकांडी ब्राह्मण आहे, लोक मला मानतात, लोक मला पूजतात, आणि तुझा भाऊ चुकीचा व्यवहार. बाबा तुम्ही आता संसाराचा त्याग करा आणि आत्मोद्धारासाठी प्रयत्न करा. बघा पोराने उपदेश दिला बापाला, पोराने चांगला सल्ला दिला बापाला, आणि बाप जंगलामध्ये निघून गेला. आत्मदेव जंगलामध्ये तपश्चर्या करायला गेला. उरले फक्त 3 लोक, गौकर्ण, दुंदुकारी आणि दुंदुली. गौकर्णाचे सारे कारनामे भगवत नव्हते. गौकर्णाने एके दिवशी आपल्या आईची आज्ञा घेतली, आई मला तीर्थयात्रा करण्याकरता जायचंय. दुंदुलीने सांगितलं काही अडचण नाही, जा. उरले फक्त 2, कोण? दुंदुकारी आणि दुंदुली. मग दुंदुकारीवर कोणाचा अंकुश राहिला नाही. दुंदुकारीने नको ते पाप करावं, पत्ते खेळावेत, मदिरापान करावी, परस्त्रिया घरी घेऊन याव्यात. वाईट वाटलं. एके दिवशी आई बोलायला लागली, दुंदुलीच्या कानफट्यात मारली आणि एका दणक्यात दुंदुली मेली. चुकीच्या कामाचा परिणाम. लहानपणी लेकराला वाकवलं नाही, चांगले संस्कार दिले नाही. आई मेली, एकटा दुंदुकारी उरला. प्रॉपर्टी इस्टेट जायदाद संपली आणि परस्त्रीच्या नादामध्ये एका राजाच्या दरबारात चोरी केली, राणीचा हार चोरून आणला. कामा तुरम न भयम न लज्जा. त्या गणिकेकडे, त्या वेश्याकडे तो हार नेला. ती गणिका म्हणते, बाप रे बाप, हा तर राणीचा हार आहे. तिनं याला खुर्चीला बांधलं, याच्या तोंडामध्ये जडता निखारा टाकला आणि याला मारून टाकलं. दुंदुकारी पिशाची यवनीला प्राप्त झाला आणि त्या गणिकेने तिथं खड्डा खोदला याच्या घरात आणि गणिका निघून गेली. गौकर्ण बऱ्याच दिवसानं तीर्थयात्रा करून घरी आला. गौकर्ण रात्रीच्या वेळेला झोपलेला असताना गौकर्णाच्या मनामध्ये एक शंका होती की माझ्या भावाचं काय झालं असेल. रात्रीचे 12:30 वाजले. अचानक काही आवाज येऊ लागले. त्या आवाजाच्या दिशेनं गौकर्णाने लक्ष घातलं. हातामध्ये पाणी घेतलं, मंत्र मारला आणि जो आवाज येत होता, जोरात किंचाळ येत होत्या, त्या आवाजातून कोणीतरी बोलू लागलं. तो आत्मा दुसरा तिसरा कोणाचा नव्हता, दुंदुकारीचा होता. दुंदुकारी म्हणतो, दादा मला वाचव, दादा मी पिशाची यवनीला प्राप्त झालोय, माझा अपघाती मृत्यू झालाय, दादा मला तृप्ती मिळाली नाही, मला मोक्ष मिळालं नाही, दादा मला मोक्ष मिळण्याकरता काहीतरी पर्याय. गौकर्णानं विचार केला की काय केलं पाहिजे. सकाळीच गौकर्णानं ब्राह्मणांच्या हातून विधिवत पद्धतीने श्रीमद भागवत कथेचं कथन करून घेतलं. गौकर्णाचा आत्मा एका वेडूच्या काठीमध्ये बसला. वेडूला गाठी होत्या 7 गाठी. हे शरीर सुद्धा एक वेडूची, या वेडूची काठी आहे. या काठीला सुद्धा गाठी आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ, अनेक प्रकारच्या पाशामध्ये आपलं शरीर गुंतलंय. आशापाश, मायापाश, मोहपाश, वजनपाश, दारापाश, पुत्रपाश, ब्रह्मपाश, असे 7 पाश आहेत. त्या काठीमध्ये तो दुंदुकारीचा आत्मा बसला. पहिल्या दिवशी कथा ऐकली आणि फट्ट दिवशी त्या वेडूच्या म्हणजे बांबूच्या काठीची गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ, चौथ्या दिवशी चौथी गाठ.
7व्या दिवशी 7वी गाठ फुटली आणि दुंदुकारीला मोक्ष मिळालं. सर्वांनी जय जयकार केला गौकर्ण महाराजांचा. बोलिये गौकर्ण महाराज की, कृष्ण कन्हैया लाल की, श्रीमद भागवत महापुराण की जय. सर्व लोकांनी गौकर्णाचा जय जयकार केला की गौकर्णामुळे दुंदुकारीला मोक्ष मिळालं. दुंदुकारीनं त्या ठिकाणी माईबाप जाता जाता सर्वांची संवाद साधला. गौकर्णाचं दर्शन घेतलं आणि दुंदुकारी निघून गेला. त्याला मोक्ष मिळालं. लक्षपूर्वक ऐका. असं आपल्याही घरामध्ये काही अतृप्त आत्मे आहेत. बऱ्याच लोकांना पितृदोष आहे. कोणाच्या घरात आजोबा वारली, आजी वारली, भाऊ वारला, काका काकू चुलता मामा मावशी कोणी मेलेला असू द्या. भागवतात असा पर्याय सांगितला जातो. जर आपल्याला वाटत असेल की आपल्या परिवारामध्ये या माणसाच्या आत्म्याला मोक्ष मिळालं नाही, त्या माणसाचं नाव एका कागदावर लिहायचं. तो कागद नारळाला पंचरंगी धाग्याने बांधायचा. ऐकताय ना? फुकटात हे सर्व. कोणाच्या नावाने मोक्ष मिळावं म्हणून कथा करण्याकरता लाखो रुपये खर्च करावे लागतात. आपल्याकडून फुकट होतंय हे. कसली दक्षिणा नाही तुम्हाला. जर कोणी आपल्या घरामध्ये अतृप्त आत्मा असेल, कोणी मेलेलं असेल, त्याचं नाव लिहायचं. ते नाव पंचरंगी धाग्याने त्या नारळाला गुंडाळायचं आणि ते नारळ या कथा मंडपात आणून ठेवायचं. 7 दिवसात बरोबर त्या आत्म्याला मुक्ती मिळते असं श्रीमद भागवत कथा सांगते. तुमच्या माझ्या पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्याकरता, मुक्ती मिळवून देण्याकरता अत्यंत सोपं साधन जर काय असेल तर श्रीमद भागवताची कथा आहे. या कथेचे काही नियम आहेत. ते नियम पाळले गेले पाहिजेत. त्या नियमानं कथा ऐकली पाहिजे. कथेचे नियम आहेत बघा. पहिला नियम आहे काय? ही कथा ऐकत असताना उपवास धरला पाहिजे. उपवास म्हणजे काय? काहीच खाल्लं नाही पाहिजे. जर तुम्हाला असं जमत नसेल ना, मग फलाहार केला पाहिजे. फलाहार म्हणजे काय? सफरचंद, केळं, चिकू असं काहीतरी खा. कथेला या. हेही तुम्हाला जमत नसेल ना, एक टाइम फलाहार करा आणि एक टाइम फराळ करा. म्हणजे एक टाइम साबुदाणे, चिकी, वेपर्स काहीतरी खा, एक टाइम फळं खा, कथेला या. असंही जमत नसेल, एक टाइम फराळ करा, एक टाइम जेवण करा, कथेला या. असंही जमत नसेल, 3 टाइम खा पण कथेला या. या कथेचा दुसरा नियम आहे. ही कथा ऐकत असताना 7 दिवस अनुष्ठानात्मक पद्धतीने ऐका. येत असताना आपलं आसन सोबत आणायचं, स्वतःच्या आसनावर बसायचं. या कथेला येत असताना घरून हातपाय धुवूनच यायचं. ही कथा अनुष्ठानात्मक पद्धतीने ऐका. निश्चित तुमची जी इच्छित मनोकामना असेल ती श्रीमद भागवत कथा पूर्ण करते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा. म्हणजे सत म्हणजे चित म्हणजे आनंद म्हणजे परमात्म्याचे नाव आहेत. तो साक्षात इथं विराजमान. तो बसलाय आपली इच्छा पूर्ण करण्याकरता. या कथेचे काही अजूनही या कथेमध्ये अशा काही काही गोष्टी आहेत. शिवमहापुराण एवढ्या 2-3 वर्षात चालायला लागले. आम्ही 8-9 वर्षापासून सर्वात जास्त भागवत कथा करतो. भागवत कथा ही आनंददायी कथा आहे. या कथेमध्ये सर्वांगाने ही कथा ऐकली तर खूप आनंद मिळत असतो. आणि करविता अर्ध पुण्य लागे, मोडविता दोघी नरका जाती. तुम्ही सर्व लोक कथेला आलात, तुम्हाला दंडवत. पण उद्या जर येताना तुम्ही एक माणूस आणला, त्यानं जर ती कथा ऐकली, त्या कथा ऐकण्याचं काही टक्के पुण्य तुमच्या नावावर जमा होईल. म्हणून उद्या माझी प्रार्थना असेल, पुरुषांचा आहेच आहे, हाही पॅसेज भरला पाहिजे आणि माय माऊल्यांचाही पॅसेज भरला पाहिजे अशी माझी सर्वांना प्रार्थना आहे. ही कथा सूतजी महाराज सांगतात, शौनकादी ऋषी ऐकतात. पण खऱ्या अर्थानं मृत्यू लोकामध्ये ही कथा शुकदेवानं सांगितली आणि राजा परीक्षितीने ऐकली. त्या शुकदेवाचं सुंदर असं चरित्र अवघ्या 10 ते 15 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आणि कथा विराम घेणार. तत्पूर्वी 2 मिनिटं संकीर्तन करूया आणि पुढच्या कथेला. आणि संकीर्तन करत असताना माझी प्रार्थना आहे तुम्हाला सर्वांनी राधे राधे म्हटलं की वर हात केले पाहिजे. वर हात केल्याने काय होतं? राधा राणीच्या दरबारात हाजरी लागते, कन्हैयाच्या दरबारात हाजरी लागते की आम्ही सर्वे तुझ्या कथेकरता आलेलो आहोत. म्हणून असे हात कन्हैयाजीला दाखवले पाहिजे, राधा राणीला दाखवलं पाहिजे. म्हणून प्रेमाने एकदा म्हटलं, प्रेम से बोलना पड़ेगा तो सब लोगों ने हाथ उठाकर कहना चाहिए राधे राधे.
है कि नहीं? इसलिए 2 मिनट संकीर्तन करेंगे, उसके बाद में अगली कथा में प्रवेश। श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे भागवत महापुराण की जय। राधा रानी सरकार की राधे।